बे पांड्या, तुझा कुत्रा कायला माझ्यावर भुंकून राहिला बे? त्याच्या अंगावर कायला जाऊन राहिला असतं बे? कोण त्याच्या अंगावर गेलो का रस्त्यावर कायला बसला राहते रे तो? तर का तुझ्या रस्ता का तुझ्या बापाचा हो का? तर का तुझ्या बापाचा हो? नाही तुझ्या बापाचा हो. नाही तुझ्या बापाचा हो. साल्या पायाखाली आला तर तुझा कुत्रा चेपकल ना बे. हो हा सांगते बेवळा. कोणाला बेवडा म्हणालास बे तू? तुले कोणाला बेवडा म्हणालास? अबे तुले आम्ही बेवडे वर्षाला 40,000 कोटीची दारू पितो म्हणून सरकारनं तुझ्या 7वा वेतन सुरू केलं. बे बेवडा म्हणू नकोस, अर्थसहाय्यक म्हण, अर्थसहाय्यक. साला बेवडा म्हणते. हो, हा सांगते चप्पल चोर. चप्पल चोरतो का बे? दारू जास्त झाली तर चप्पल टाकून चालता येत नाही म्हणून बांधून आणलं. नाही मागच्या वर्षी ते तर हरवली होती तर यंदा भेटली. चप्पल चोरतो का बे मी? नाही तर का बे फुकट्या. कोणाला फुकट्या म्हणालाच बे? तुले तुझ्या बापाच्या पैशाची पेतो. साल्या भाडकाऊ 2 वर्ष झाला ड्युटीवर लागलास, काहीच्या भरोश्यावर घर बांधलास बे? साला भाडकाऊ चुनचुन मोंगरा परी परी तेल बायकोला 10 रुपये घेऊन बाजाराला धाडते. पावभर वांगी आणताना हप्ताभर भाजी खाता. साला फोडी का चुरपू चुरपू ठेवताना पुन्हा सातरता. साला फुकट्या नाही असतं काय असतं बे? पोरीले नाचवते ना, पोरीच्या भरोश्यावर खातेस. तर माझी पोरगी हो, दिमाग लावून पैदा केलो न बडव्या. माझ्या पोरीला नाव बोटा ठेवून राहिलास का बे? स्वतःच्या पोरीकडे पाहि ना बे. ते तुझी पोरगी तो धन्याचा पोरगा वावरामध्ये तुरी पुरवायला गेलते तर माहित नाही का मला? अबे तर माझी पोरगी गेली असेल ना, तुले काय होते? आता तुझीच पोरगी हो, मोठा सांगून राहिला असता ना. तो तुझा पोरगा आता बोरिंग वर पडलाच राहते. त्या जनीच्या पोरीच्या घगरे हलवून देते माहित नाही मला. समाज सेवा करते बिचारा. समाजसेवा करते. घरामध्ये बिलवा भरवलं म्हणजे ऐकजो. तर माझ्या घरात भरवल. नाही तर का तुझ्या घरात भरवल पाय ना बे. झाला का जीवनात सत्कार तुझा? दारू असोसिएशन संघटनेनं सत्कार केला नाही. 15 दिवस दारू फ्री आहे. मला सांगते ना, मोठा सांगते मोठ्या पोरीचं लग्न केलं आणि जिलाबी संपली होती तर चाकूल्या पाकामध्ये बुडवून वाड्या. गोळायत म्हणे. कायला खाल्लास? खाल्लो का बे? आमच्या घरच्या कुत्र्याला आणून टाकलो. कुत्र्याला टाकलास का? कोणत्यात बसून खाल्लास तर सांगून राहिला. तू जास्त तोंड वाजवू नकोस माझ्यासोबत. का करशील बे तू? निघ बरं घराच्या बाहेर. टाइम बाम लावून घर उडवी. बापा नुसता तोंडाचाच बाजार आहे तुझा. फसवेला जेची पळून राहते, रुबुक खाजवते आणि याची सांगते दिमागाच्या गोष्टी. बेटा माझा शरीर कोटी खाजवी. तुला खाजवून मागलो का एका दिवशी? राहतेस का माणूस खाजवाले? तुझ्याकडे राहतो बे, माझे काम मलाच नाही सरत. तोंड सांभाळून बोल. मोठा धुताला जायचं तुझ्याकडे राहतो. तुला सांगतो तोंड सांभाळून बोल. मी झगड्याच्या मूड मध्ये नाही तर झगडा केला का समोरचा व्यक्ती पेटलाच म्हणून समज. का करशील बरं झगडाले? आय जोर अबा शांते. शांते झाला का पाणी भरून? नाही झाला गाऊन. का म्हणतो हलवून देऊ का काय? बोरिंग हलवाची ताकद आहे का रे बेवड्या? माझ्या तब्येतीवर जाऊ नको शांते. या वयातही पसाते होऊ शकते. असा बोलतेस? काय लाज शरम आहे का? किडे पडू मरशील ना. तर बिना किडे लागल्या ना मेला कोण? जेवढे मोठे किडे तेवढा पुण्यवान माणूस. लागतील चांगले मोठायवाले तुला किडे लागतील असं बोलतेस ना. तू म्हणतेस तर नक्कीच लागतील शांते. अबा शांते टीव्ही का ना घेतले ना? घेतलो ना. का म्हणतेस तर येऊ का चित्रावर बोल. लागतील लाज शरम. एवढा सवा काय तर आपल्या घरी काऊन नाही घेत ना? सर्वसारखा हसून राहिला असता. तुझी टीव्ही आहे तर आपल्या घरी कायला घेऊन आम्ही? मी का ना आपल्या घरी टीव्ही पाहायला येऊ देईन. मला शौक आहे तर मी आपल्या घरी घेतलं. का झाला? पाहू दे 2-4 दिवस. मी का येऊ देईन तुला आपल्या घरी? मी लोकांच्या घरी नाही जाऊ ना. बापा तुझ्या नवरा का ना गावाला जाते ना? जाणार आहे काऊन? का म्हणतेस तर भरून का रिकाम्या जागे? येऊ दे माझ्या नवऱ्याला. तुझं नाव सांगतो ना, चांगला कुटालेच लावतो तुले. तो तुझा नवरा रंगाची तुतारी फुकून दिलं तर दुसऱ्या गावात भेटल ना. का म्हणतेस माझा नवरा वाचला दिवाळीच्या दिवशी त्या घनश्याम संगीच्या पोरानं राकेट सोडला ना, तुझ्या नवऱ्याच्या धोत्रात येऊन फुटला. पूर्ण महत्वाची कागदपत्र चेरले म्हणत. काय कसं असतं बिनसर्मान निर्लज्जशी? ना पोरा झाला शांत राकेटच हो.
सूत्री बॉम्ब राह तर नका जाऊन 7-12 काय बाप रे 2 दिवस गाणं घमेला मध्ये पाणी घेऊन बसवून ठेवलीस ना त्याला का करल तर आगच मोठी दवाखान्यात आलो तर फोटो गाणं काढू देत नव्हतीस तरी काही पोरानं फोटो काढला टार्च धरून पाहिलं तरी काहीच नव्हतं येऊ दे माझ्या नवऱ्याला असं तुझं नावच सांगतो न चांगलं तुला कुठवलंच लावतो तेव्हापासून तुझ्या नवऱ्याला पुऱ्या गावामध्ये भुजल्या म्हणून ओळखते राहू दे कसाही असला तरी माझा नवरा भुजले राव ना तर कसाच राव तेव्हापासून कोणी चौकामध्ये भुजल्या माजऱ्या नाही मानला भुजल्या म्हणला का तुझ्या नवऱ्यालाच लागते आबा शांत तुझी बहीण नाही आली ना गावात येणार आहे पुरा कांड करून गेले व 2च दिवस गावात आले पण पुरा गाव हलवून गेले आमच्या गावामध्ये भागवत सुरू होता हरिभक्त परायण केवळ महाराज बघ मारे मौटोल्यावाला मस्त भागवत सुरू होता जी हिची बहीण आली गवडण म्हणतो मन बाबा म्हणाले लोक म्हणते कशी कृष्ण माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून तू चुक ना जो बोवा बोया झाला रात्री हिच्या बहिणीला बेऊन बोवा गायब कोटचा भागवत ना कोटचा काला पुरी वर्गणी वापस करावी लागली तेव्हापासून आमच्या गावात भागवत म्हणला का लोक टाला लावतात घराला ला का म्हणते शांत मस्त का ना तुडतुडा लागला ना तुझ्या धानाला हो लागला माझा पंप का आणाय शोधवा मारा का आला तुझा पंप नेऊ तुझ्या पंपाला तर काय जंग लागली ना कसा नाही लागेल तर कोणी वापरतच नाही कसा वापरतील तर तू का आपल्या पंपाने दवाई मारस तर ते का बीज नाही झाली तुले कशी होईल व दवाई समजून माणसानं तणनाशक नेऊन फवारलं तसाही माझ्याच घरी पंप आहे मी आपल्याच घरच्या पंपाने दवाई मारीन दे जो आमच्या वावरात दवाई मारव बरोबर आहे तू इथं सांग आणि तुझे माणसं तसेच बाबा शांते का आय लव्ह यू आय लागते त्याला श्रम निघ तू घराच्या बाहेर नाही तुला चपली ना मारलं तर मी नावाची शांती हो माझ्यासाठी चप्पल खाणे नवीन गोष्ट आहे का 25 वर्ष झाले अजून चप्पल नाही घेतलं अरे रे 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 सी निर्लज्ज भेटू संध्याकाळी तुला भेटतो का जेथे तिथे खाजवतेस रुबूस आणि दारू पिऊन लोरतेस नाही आता माणूस ठेवलो खाजवाल बाबा बाबा हा सांगते हा कारण माणूस ठेवते दारू प्यावायला पैसे तर पाहिजे ना माणसाची रोजी जेवायला अहो ते थोडीशी पाजून दिलं का कोण नाही खाजवून दे जा तिकडेच बोललो कस माझ्यासोबत म्हणजे तुझ्याच निवसीच करतो चांगली हा शांत पोट भरला तुझ्या शिव्या खाऊन झोपतो आता मी अबा बाई ए बाई हे मस्त झोपते किती वाजले का घड्याळ विकून खाल नुसतं हाताकर पाहिलं तरी समाधान होते बस बाय झोप झोपशील तर तब्येत चांगली राहील आणि तब्येत चांगली राहील तर तू नाचशील आणि तू नाचशील तर घरी पैसे येतील आणि तू पैसे देशील तर मी दारू पेईन वा काका वा हे तुझी पोरगी म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे कोंबडी ह्या कोंबडीला कोणाची नजर लागू द्यायची नाही अजून तसा कोणी भटकला नाही म्हणा पण हा मन्या भाषा माझ्या घरी झोसतोय ना या मन्या भाषाला पाहिलं का माझी पोरगी बैबावरीच होते एकाच दिवशी मन्या भाषाचा चांगला लचकावून ठेवतो आता झोपतो मी चला बाई पांडुरंग पाऊ वाडवंती बाई आमच्या घरी कोणतरी आला ये ना ए पारो मरते ना तुझ्या बाप बकरे ये ना नाही बाबा काहून गा मामा मस्त गणगण फिरत आहेस ना कोण मन्या भाषा कधी आला आताच हो मन्या भाषा आमच्या घरी कोणतरी घुसला त्याची बायका खुर्ची पडली आहे फक्त पडली नाही उलटली भेटला पोलीस तर नाही काहून कसा होता शिंगावाला बया झालास तू या जमान्यामध्ये कुठला सिंगावला माणूस का हा साल सकाळ ढोकसतेस तू या कंडी आणि याच्यावर उलाय होती तुझी बंडी खरंच मी पेला नाही आहेच पण जास्त नाही तोच म्हणतो मी जास्त पेला नाही शिंगावाला आला होता हो
भाषा तू एक काम कर, तू माझ्या गालावर अशी चापटी मारून पाय. काऊन मी झोपला होता का चेता होता तो पाहतो. हो बया झालास तू. तुझा वय कुठं माझा वय कुठं सोबते का तुला मारावं असाच मारून पाय ना का. नाही का मजाक मजाक म्हणजे काही बोल अबे मारना बे भाषा. मामा केवलं देवाला फू 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 फू. एवढं चोरान मार म्हणलो का तुला. मी नाही नाही म्हणत होतो तरी तू मार मार म्हणत दिलं पेड समज. एवढ्या चोरामध्ये काजवे आले डोळ्यासमोर. मामा हा. तू माझा असा तसा मामा असतास ना हा. याच्यापेक्षा ताकदीला मारलोस. हा पण तू माझा विशेष मामा आहेस का नाही तर कसा मारी विशेष म्हणजे तुला नाही समजलं. नाही. माझी होणार माग आणि मी तुला होणार जावे तर कसा कसा मारीन नाही का. वा 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 वा. हा बोललास काहीच नाही समजला माझं. तुला नाही समजलं. नाही बापरे एवढी हिंमत करून सांगलो तर नाही समजलं. नाही जी. मी का म्हणलो मामा हा. अजी तू अर्गी पो अज्जी मा अनारी हो ऐकूबा हा. आणि आई तू अजमा अनारा हो कसं कसा हा. कसा मारी. कोणाच्या बैलाचा कासरा देवळला आता कोटचा कासरा आणला तुम्हीच म्हणाला कासरा देवळाला. तुला नाही समजलं. नाही अरे मी का म्हणलो तुझी पोरगी माझी होणारी बायको जी. आणि तू माझा होणारा सासरा हो. तर कसा मारीन मग. आता समजला. कधी दिलं का माझी पोरगी तुला मी. काऊन अज नाही तर उद्या का देशील नौकर माणसाला पोरगी देतो चांगला तोंडून राहतो. काऊन नौकर माणसाचे का लग्न होत नाही का. होतील तुम्ही सेकंड हँड बायका पा. असा म्हणजे तेवढी नाही की. हो तू काय म्हण मामा बायको करीन तर फक्त पारोला. माझ्या पोरीचे स्वप्न पाहू नकोस. आणि माझ्या पोरीला अशा त्याच्या घरी नाही ज्याच्या घरी 4-5 दारूच्या भट्ट्या असतील अशा घरी देईन. माझा जावई बापू मला अशी दारू लावून ठेवायला मी पियत राहील. अशा घरी देईन. नौकर माणसाला पोरगी देतो का मी? काय म्हण मामा नाही तुझ्या डोळ्या लगेच तुझ्या पोरीला उडवून नेलो तर नाव सांगणार नाही मला. नाही तुझ्या हेलिकॉप्टरचा पंखा मोडला तर मी हो कसा उडवतेस अरे का? कसा कसा किती खूप करून ठेवला का तिच्या भोवताल नाही दिले बायको करीन ना तर मी तू म्हणजे देखा है पहली बार साजन की आँखों में प्यार अब जा का त्याच्या डोळे देऊ धुवून देवतास. नालाय कार्टी दुखते कुबड म्हणते. हा चांगला नाव घरी देईन म्हणतो. या नौकर माणसाकडे हा नौकर माणूस तुझा कोण होता. कायचा फुस्या. हा माझा दुश्मन नौकर तुझा कोण होते म्हणालो. बाबाजी हा की नाही माझा होणारा नवरा आहे. हो ज्याला त्याला नवराभर गावभर जावाय 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 म्हणून फिरतो मी. चांगल्या घरी देईन म्हणतो त्याचा नौकर माणसाला भाव देते. आजपासून तुम्हाला घरी येऊ नको. तू घरी आलास का माझी पोरगी बाई मावरी होते. ते बाई बाई काय हो, पण बायको तर फक्त हिला. नाव घेऊ नकोस माझ्या पोरी. तू काय करतेस तर पाहू टाकेन. बायांवर इलू याची चिप कापतो मी. अरे सोड तुझ्या जिबेला कोण घाबरते का. हा. अरे पाय बाय कार्यात. तू पाय आगे बिनताल. बापरे मला काय झालं माझ्या बाबाजी. बाबाजी उठा बाबाजी उठा ना. म्हणे बघ ना बघ बाबाजीला काय झालं तर. बाबाजी बाबाजी जिता आहे का जिता आहे ना नाही नाही हो. याला फक्त आतमध्ये नेण्यासाठी मला मदत कर. ठीक आहे बाबाजी उठायची. म्हणे काय झालं ते माझ्या बाबाजीला. अरे बापरे हो. एवढे बेवडे बघितले पण तुझ्या बापासारखा तंदुरुस्त बेवडा नाही बघितला. अपाटे नाही तो माणूस. ते काय सांगू नको. आग्या बेंताल म्हणजे हा कोण आहे आणि त्याचं नाव ऐकल्याबरोबर माझ्या बाबाला चक्कर काऊन आली. साधी गोष्ट आहे. तो दिनू काका आहे ना तो सांगत होता हे लहानपणी हा तुझा बाप आणि दिनू काका आणि याचे मित्र हे सगळे लोक त्या तळ्याच्या पारीवर आग्या बेंतालचा खेळ खेळायचे. तर सगळ्यात जास्त घाबरत असेल तर हा कणा तुझा बापाच. तर ही गोष्ट तो म्हणे याची जर जिरवायची असेल ना बापू म्हणे तर फक्त आग्या बेंताल म्हणा. असा मी म्हणलं आता खरीच गोष्ट आहे का काय तर पाहून पहा ना गोष्ट खरी ठरली. तुला मस्त हसायला येत नाही ना. माझ्या बाबाच्या जीवाला काही बरं वाईट झालं असं तर मग त्याला काय होत त्याची तब्येत पाहिलीच कशी आहे. ते काय सांगू नको. तसं खोटं खोटं बोलतोस मग माझ्या घरी कशाला येतोस. मी नाही बोलत तुझ्यासोबत. हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करतो ना पारू. काय आय लव्ह यू. काय म्हणाला. आय लव्ह यू. अरे बापरे म्हण्या हे मी कुठेतरी ऐकली आहे. हा काल मी बगीचात गेली होती फिरायला. कोणासोबत गेलीस. अरे एकटीच गेली होती आणि तिथं बघितली एका खोडावर एक मुलगा आणि मुलगी बसले होते आणि ते असेच बोलत होते. तू काय बोललास आता. आय लव्ह यू.
हेच बोलत होते म्हणे असे म्हणतात की या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे म्हणून बहुत खरं आहे का? बहुत मोठी ताकद. हो मग हा शब्द मला शिकव ना म्हणे मग हा शब्द शिकून तू काय करशील? काय करशील सांग काय करेल मी त्या चौकात जाईन आणि म्हणीन आय लव्ह यू मग त्या चौकात जाईन आणि म्हणीन, "I love you, Chanti." आणि त्या चौकात जाईन आणि म्हणीन आय लव्ह यू चंटी चुप! बंद कर तुझी आय लव्ह ची घंटी. काऊन तुला आय लव्ह म्हणायचं असेल हा. ना तर फक्त मला म्हण ना. कशाला काय होईल त्याच्यानं त्याच्यानं तुझी तब्येत चांगली राहील. ते कसं काय काय करावं लागेल मला त्यासाठी तुला माझ्या संगतीत रमावं लागेल. हो हा. कसं काय असं पारू तू माझ्या संगतीत रमशील का? अरे जा रे जा मन्या बाजूला हट ना जरा पारू तू माझ्या संगतीत रमशील का? अरे जा रे जा मन्या बाजूला हट ना जरा पारू माझी राणी तू नारे नारे ना माझी गदिवानी तू नारे बाबा ना पारू माझी राणी तू माझी गदिवानी तू अशी जवळ माझ्या येना मला मिठीत घेना. आरसा बघून घे तू काका काका का स्वतःला समजून घे तू अरे बाबा का आरसा बघून घे तू स्वतःला समजून घे तू माझ्या स्वप्नाचा राजकुमार दुसराच आहे ना पारू तू माझ्या संगतीत रमशील का? अरे जा रे जा मन्या बाजूला हट ना जरा पारू तू माझ्या संगतीत रमशील का? अरे जा रे जा मन्या बाजूला हट ना जरा तुझ्यासाठी बांधीन मी बंगला 7 खन्नाचा. राणी तू माझी मी राजा तुझ्या मनाचा. तुझ्यासाठी बांधीन मी बंगला 7 खन्नाचा. राणी तू माझी मी राजा तुझ्या मनाचा. राणी तू माझी मी राजा तुझ्या मनाचा. वानशील राजा तू बंगला 7 खंडाचा विचार कर तू आधी तुझ्या खिशातल्या धनाचा विचार कर आधी तुझ्या खिशातल्या धनाचा लखोपती होईन मी जा रे जा करोडपती होईन मी. जा रे बाबा जा लखोपती होईन मी करोडपती होईन मी. तुझ्या प्रेमाचा सखे मला गल्ला मिळ देना. पारू तू माझ्या संगतीत रमशील का? जा रे जा मन्या बाजूला हट ना जरा पारू तू माझ्या संगतीत रमशील का? अरे जा रे जा मन्या बाजूला हट ना जरा
पारू तू माझ्या संगतीत रमशील का अरे ये रे ये मनाचं वड ये नासा. माझ्या संगतीत रमशील का अरे ये रे ये मनाचं वड ये नासा. पारू माझी राणी तू अरे अरे हा माझी गदिवानी तू अरे बाबा पारू माझी राणी तू माझी गदिवानी तू अशी जवळ माझ्या येना मला मी गीत घेना काहो बे काहो हा कशाला आवडतोस तू? मी कुठं ओरडलं गेला हा तर आय, आय, आय. तुझ्यावर बसली का ओ बाबाजी नालाय कार्टे चांगल्या घरी देईन म्हणतो तर त्या नौकर माणसाच्या खांद्यावर खांदा देऊन देते हा बंगला बांधून 7 खणाचा म्हणतो तो फकण्या बंगला बांधतोय का नाही लात मारून त्याचा पायवा मोडलो तर मी हो चालेल का बाबाजी एकदम मायाच्या वटावर गेले तुझी माय तशीच होती बाबाजी बिना ओळखीचे पाहुणे आहेत ना 8-8 दिवस मुक्काम करत होते सांगून राहिले मला ये रे तू म्हणे भाषा नाही तुझ्या दिलो तर 2-4 हा बा शांत चप्पल दाखव